चालू आहे ऑनलाईन. त्या पीपीटी बनवणं, त्यांना शिकवणं हे सगळं त्यांचं चालू आहे. पण फक्त एकच त्यांची भावना आहे की मला काहीतरी माझ्या सब्जेक्ट बद्दल अशा मुलांना द्यायचंय ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. राईट? तर बरोबर. त्या भावनेने आल्या त्या. तर आजचं सेशन तुमच्यासाठी आहे. तुम्हाला काय वाटतं ते नंतर आपण ऐकू नक्की. फक्त आपण आधी त्यांना समजून घेऊ, त्यांना ऐकून घेऊ. तर सातकर्णी सर, मी तुम्हाला सातकर्णी सर, तुम्ही थोडं 2 शब्द बोलाल तर सुरुवात करायला छान वाटेल. मी मुलांना देशपांडे मॅडम बद्दल इंट्रोडक्शन ऑलरेडी दिलेलं आहे. ओके. तरी पण एकदा मॅडमने इंट्रोडक्शन. वेलकम देशपांडे मॅडम. नमस्ते नमस्ते सर. नमस्ते मॅडम. आम्ही तुमचे फार आभारी आहोत की तुम्ही विद्यार्थ्यांसाठी वेळ दिला. हो सर. या बिझी शेड्यूल मधनं हे सगळं तयारी केले. त्याबद्दल मी शाळेतर्फे आणि मॅडम कडनं पण तुमचा आभारी आहे. हो. आणि आमच्या विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन मिळेल हीच अपेक्षा. हो. तर मला वाटतं आपण सुरुवात करूया. आपण सुरू करूया. येस. वेदर यू ऑल आर एबल टू सी माय स्क्रीन. तुम्हाला सगळ्यांना माझा स्क्रीन दिसतोय का? हो मॅडम. व्हेरी गुड, एक्सेलेंट. Now what I request all of you, first all of you just close your videos. There no need of keeping the videos open आणि स्वतःला म्यूट करा. जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हाच अनम्यूट व्हा. आपण आपल्या सेशनची सुरुवात ही प्रार्थनेने करूया. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योन्मामृतं गमय. ओम शांती 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 शांती. याच्यात तुम्हाला अजून एक सोबत छान अब्दुल कलामांचं कोट दिसतंय ना, की टू सक्सीड इन अवर मिशन वी मस्ट हॅव द सिंगल माइंडेड डिवोशन टू अवर गोल. हे एक त्याच्यासोबत तुम्हाला कोट पण दिसत आहे. माझं नाव श्रद्धा देशपांडे. मी 1990 सालापासून म्हणजे 30 वर्ष झाले मी केमिस्ट्री शिकवते आहे. सध्या मी मुंबईच्या कॉलेजमध्ये शेठ आनंदीलाल पोद्दार कॉलेज, जे पोद्दार एज्युकेशन कॉम्प्लेक्स पूर्ण विदर्भामध्ये, पूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण भारतभर आमच्या पोद्दारच्या ब्रांचेस आहेत. तिथे मी नोकरीला आहे. सॅन्टाक्रूज वेस्टला माझं कॉलेज आहे मुंबईला. मी मुंबई बोर्डामध्ये मॉडरेटर म्हणून पण काम करते आहे. आणि जे बरेच वरचे टॉप 5 मॉडरेटर्स असतात त्यांच्या टीममध्ये मी आहे. बोर्डाचा बराच अनुभव आहे मला आणि मला माझ्या विषयाबद्दल पॅशन आहे. मला माझा विषय फार आवडतो आणि मला आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना ही सगळी मदत करायला खूप आवडेल. आता काय असतं, कोणताही विषय आपण जेव्हा शिकतो तेव्हा तो विषय शिकत असताना आपल्याला रटाळ विषय शिकायचा कंटाळा येतो. आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू जस्ट म्यूट युअर सेल्फ. शुड आय म्यूट ऑल ऑफ यू? श्रद्धा, मी तुला होस्ट बनवू का? हो, मला मी म्यूट नाही करू शकत. म्हणूनच होस्ट बनवते मी तुला. हॅलो, सगळ्यांनी आपल्याला म्यूट करा. मला कठीण होत आहे. श्रद्धा, मी तुला होस्ट बनवलं. चालेल. आता मी केलं सगळ्यांना. हॅलो हॅलो. तर आपल्याला कुठलाही विषय शिकताना ना असं छान आनंदी वातावरणात आणि असं स्ट्रेस फ्री शिकायला आवडतं. आपण आपलं केमिस्ट्रीचं पुस्तक हातात घेतल्या जर आपल्याला पहिलंच पान वाचतानाच असं वाटलं नको बाबा आता हे पुस्तक मी कधी बाजूला ठेवते. तर केमिस्ट्रीमध्ये सुद्धा खूप अशा ना मजेदार गमती जमती आहेत. सगळ्यात मोठा जो कार्बन क्लस्टर आहे ज्याच्यामध्ये 60 कार्बन ॲटम्स आहेत. इट्स द मोस्ट ब्युटिफुल मॉलिक्यूल आणि त्याची इतकी सुंदर सिमेट्री आहे. जेव्हा कधी आकाशामध्ये ढग अगदी असे कडाडतात तेव्हा ओझोन तयार होतो
आणि त्या ओझोनला एक असा विशेष वास असतो. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा जर आपण खरोखर बाहेर असू, तुम्ही लोक तर अगदी निसर्गाच्या सोबत असता हो ना. आपला चंद्रपूर जिल्हा म्हणजे तर अगदी वनराईनी नटलेला जिल्हा आहे. आणि मी तुम्हा सगळ्यांना मला सांगायला खूप आनंद होतोय की मी बॉर्न अँड ब्रॉटअप इन चंद्रपूर आहे. माझा जन्म चंद्रपूरचा, माझं शिक्षण चंद्रपूरचं, माझी कर्मभूमी चंद्रपूर. मी 2005 मध्ये चंद्रपूर सोडलं. त्यामुळे आज जेव्हा मी तुम्हाला घेते, तुम्हा सगळ्यांना जेव्हा मी माझ्याजवळ जे काही आहे थोडंफार ते सांगायचा प्रयत्न करते, तर मी माझ्या माहेरी आली आहे. माझ्या माहेरच्या लोकांसाठी हे सगळं सुरू आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये एक स्पेशल फिलिंग ऑफ लव आहे हो ना. माहेरासाठी विशेष अट्रॅक्शन असतं, आपल्या गावासाठी तर आणि विशेष अट्रॅक्शन असतं. अजून मला तुम्हाला अशा खूप केमिस्ट्रीच्या गमती जमती सांगायच्या आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, इन द पिरियडिक टेबल देअर आर 118 एलिमेंट्स. त्याच्यामध्ये जे मेटल्स आहेत, धातू आहेत, त्या धातूंमध्ये फक्त सोनं आणि तांब हे सोडलं तर बाकी सगळे धातू हे सिल्वरी असतात, चांदीच्या रंगाचे असतात. या सगळ्या केमिस्ट्री मधल्या, म्हणजे आपण केमिस्ट्री सगळीकडे रोजच्या आपल्या आयुष्यात वापरतो. साधं आपल्याला दुधाचं दही लावायचं असेल तर कन्व्हर्शन ऑफ मिल्क इन टू कर्ड इज द केमिकल रिॲक्शन. त्याच्यामध्ये एक केमिकल रिॲक्शन होते. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा पाणी थंड होतं आणि त्याचा बर्फ तयार होतो, तर कुठलाही सबस्टन्स जेव्हा थंड होतो तेव्हा त्याचं एक्सपान्शन होतं, त्याचं व्हॉल्यूम वाढतं. हे आपण कशामध्ये शिकतो? आपण थर्मोडायनॅमिक्स मध्ये शिकतो, एक्सपान्शन, कॉम्प्रेशन, हो ना. पण पाणी जे आहे, पाण्याचं बाकी सगळे सबस्टन्सेस जे आहे त्यांचं व्हॉल्यूम कमी होतं, पण पाणी जे आहे, पाण्याचं जेव्हा बर्फ होतो तेव्हा त्यांचं व्हॉल्यूम वाढतं. आपण जी काच सगळीकडे वापरतो ना, ती काच म्हणजे तर आपल्याला सॉलिड दिसते. वी नेवर थॉट, बट ग्लास इज अ सुपर कूल लिक्विड. ते सुपर कूल लिक्विड आहे. ग्लास इज अ सुपर कूल लिक्विड. हा, सो व्हेन वी कम टुवर्ड्स, एक मिनिट, ते हँग का झालं? हा, आलं. आपल्याला एवढा स्क्रीन घ्यावा लागेल. तर माझ्या सगळ्या लहान बालमित्रांनो, 12वी सायन्स हा आपल्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. आय ॲग्री, मला हे मान्य आहे की इट्स नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. 12वी मध्ये खूप कमी मार्क्स मिळाले तरी आपलं खूप बिघडत नाही असं नाही. पण काय असतं, आपण जेव्हा 5व्या 6व्या वर्गात गेल्यानंतर आपण मित्रांमध्ये गप्पा मारतो, तर कोणी म्हणतं नाही रे मला, आपण पण म्हणजे तुम्ही पण म्हणत असेल नाही बाबा मला गोंडपिंपरीतून बाहेर निघायचंय, मला ना खूप छान इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची आहे, मला बँकेत मोठं ऑफिसर व्हायचं आहे, मला या गावामध्ये कलेक्टर म्हणून परत यायला खूप आवडेल, किंवा मग मला परदेशामध्ये जाऊन MBA करायचं आहे. किती अशा आपण आपल्या मित्रमंडळींमध्ये गप्पा मारत असतो. तर मग हे सगळं करण्यासाठी 10वीची पहिली परीक्षा आपली बोर्डाची असते आणि 12वी सायन्स हे आपलं टर्निंग पॉइंट आहे आपल्या आयुष्याचं, है ना. मी 12वी सायन्स केलं होतं 1985 साली, जेव्हा तुमचा जन्म पण नव्हता झाला. तेव्हा आमचे फिजिक्स सर, चंद्रपूरचे आमचे फिजिक्स सर म्हणायचे की 12 सायन्स इज द 10% इन्स्पिरेशन अँड द 90% परस्पिरेशन. मला तुम्हाला हे का सांगायचं आहे, कारण आपल्याला असं वाटतं खूपदा ना, आपण वाचतो, आपल्याला परीक्षेत कमी मार्क्स येतात, आपण असं डिप्रेस होऊन जातो, आपल्याला नाराजी येते, जाऊ दे मला नाही जमणार, हो ना, इट्स नॉट माय कप ऑफ टी, हे मला जमू नाही शकत. मग असं जेव्हा वाटतं ना, तर 12वी सायन्स मध्ये तुमचं इंटेलिजन्स, तुमची बुद्धिमत्ता याला आम्ही फक्त 10% देतो आहे, 90% आम्ही तुमच्या हार्डवर्कला देतो आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण मराठीमध्ये म्हणतो, काय म्हणतो, रगडते वाळूचे कण तेलही गळे. म्हणजे वाळूला रगडलं तर त्याच्यामधून तेल सुद्धा निघू शकतं. इतकं आपल्याला परसिवरन्स, आम्ही त्याला म्हणतो परसिवरन्स. परसिवरन्स म्हणजे आपल्याला परिश्रमाशिवाय उपाय नाही. आणि तुम्ही लोक तर अगदी आपल्या महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात आहात. तुम्हा सगळ्यांना म्हणजे नो डाऊट युअर टाउन इज एक्सेलेंट टाउन, आय डोंट हॅव एनी सेकंड ओपिनियन अबाउट इट. पण आपण जिथे कुठे असतो ना, तिथून आपल्याला बाहेर निघायचं असतं. ही आपली ह्युमन टेंडन्सी आहे. दिस इज ह्युमन टेंडन्सी. जर आपल्या वाडवडिलांनी असा विचारच नसता केला तर आज आपल्याला एवढं रिसर्च अँड डेव्हलपमेंट मिळालं असतं का? नसतं मिळालं. आपण जिथे कुठे आहोत तिथून एक पाऊल आपल्याला पुढे जायची कायम इच्छा असते.
आणि ती इच्छा असायलाच हवी. दॅट इज द ड्रायव्हिंग फोर्स. हो ना. दे का हरी बलंगावरी किंवा ठेविले अनंते तैसेची राहावे, ते कशासाठी आहे? ते अध्यात्माच्या दृष्टीने आहे. जेव्हा आपल्याला आपल्या आयुष्याचा ड्रायव्हिंग फोर्स हा प्रगती असायलाच पाहिजे. मी जिथे कुठे आहे तिथून मला पुढे जायचं आहे. काय करायचं आता? तुमचं तर तुम्ही तर सगळे विद्यार्थी आहे. विद्यार्थी काळामध्ये अभ्यास नाही करायचं तर काय करायचं? आपले जे 4 आश्रम आहे, हो ना, जन्म झाल्यानंतर आपण ब्रह्मचारी आश्रम मध्ये असतो, मग त्याच्यानंतर आपण विद्यार्थी असतो. तर विद्यार्थ्यांचं मुख्य कर्तव्यच काय आहे? विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे ज्ञान प्राप्ती. त्यांनी अभ्यास करायचा, त्यांनी आपलं सुंदर करिअर बनवायचं. तर आता काय असतं की जेव्हा कधी आपण हार्डवर्क केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यामुळे आजपासून तुम्ही आपल्या मनामध्ये हे अगदी पक्क करून घ्या की मला 12वी सायन्समध्ये छान मार्क्स आणायचे आहे, मला खूप छान मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची आहे, मला फाड इंग्लिश बोलायचं आहे, मला 4 लोकांच्या इंटरव्ह्यू मध्ये मला माझे मतं सांगायचे, मला खूप येतं. आय फील सो बॅड. मला फार वाईट वाटतं. मला कधी वाईट वाटतं की आपल्या विदर्भातल्या मुलांना खूप येत असतं, बट दे डोंट हॅव द कम्युनिकेशन स्किल. त्यांना दे कांट एक्सप्रेस. जर तुमच्याजवळ माहिती आहे, पण माहिती असत असताना आपल्याजवळ छान एक भाषा हवी, हो ना. आपल्याला देवाणघेवाण करता आली पाहिजे ना. माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला एका उत्तम भाषेचा उपयोग करावा लागेल. आणि हे सगळं कधी येतं? याच्यासाठी आपल्याला आत्मविश्वास पाहिजे. माझ्याजवळ जर माझ्या विषयाचं ज्ञान असेल तर तुम्ही सुद्धा आत्मविश्वासाने मला आज हे सेशन झाल्यानंतर 4 प्रश्न विचारू शकाल. आणि हे सगळं करत असताना आपल्याला, कुठलाही अभ्यास करत असताना आपल्याला स्मार्ट स्टडी करावा लागतो. स्मार्ट स्टडी म्हणजे काय? आता मी तुम्हाला अगदी साधं उदाहरण देते. आपल्या प्रत्येक पुस्तकामध्ये इंट्रोडक्शन आहे. तुम्ही ठरवलं की बाबा आज मी अभ्यास सुरू करायचा. बस तुम्ही पहिलंच पान वाचत बसले अर्धा तास. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्या पहिल्या पानावर इंट्रोडक्शन आहे, ती तुम्हाला 11वीच्या सिलेबसशी कनेक्ट करण्यासाठी आणली आहे. त्यामुळे पुस्तकातलं काय वाचायचं, काय कमी वाचायचं, कशावर आपण जास्त फोकस करायचं, या सगळ्या टेक्निक्सला आपण स्मार्ट स्टडी म्हणतो. आणि मग आपल्याला स्ट्रेस कमी आला, अँझायटी कमी आली की आपला अभ्यास पण छान होतो. तुम्ही सगळ्यांनी 10वी बोर्डाची परीक्षा दिली आहे. आपण आता ना, तेव्हा तुमची युनिट टेस्ट होते आणि तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पहिलं चॅप्टर करून जाता आणि मग बाहेर आल्यावर तुम्ही आपल्या मित्रांना म्हणता, अरे मी सगळं वाचून गेलो होतं पण मी ब्लँक झालो, मला ना प्रश्न कळतच नाहीये. आय एम नॉट गेटिंग द क्वेश्चन. हाऊ आय एम गोइंग टू राईट द आन्सर? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल, फिनॉल, अल्डिहाइड, कीटोन हे 3 ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे चॅप्टर वाचल्यानंतर ही रिॲक्शन हॅलोजनची आहे की अल्कोहोल फिनॉलची आहे की अल्डिहाइड कीटोनची आहे, हे मला कसं कळेल? म्हणून त्याच्यासाठी व्हेनेवर वी स्टडी, नो डाऊट वी ऑल आर स्टडिंग व्हेरी हार्ड. आय अग्री विथ यू. मला एकदम माहिती आहे, आय अश्युअर की तुम्ही सगळे अभ्यास करता आहात, पण त्या अभ्यासाला ना आपल्याला एक असा छान मार्ग द्यायचा आहे. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे नदीचं पाणी तसं वाहतच असतं, पण आपण आता जागोजागी धरणं बांधतो आहे. आपल्याला वी हॅव टू चॅनलाइज आवर एनर्जी. तुम्हा सगळ्यांमध्ये, तुम्हाला माहिती आहे 11वी आणि 12वी या 2 वर्गांमध्ये यू हॅव मॅक्झिमम एनर्जी. यू पीपल आर द मोस्ट एनर्जेटिक पीपल इन द युनिवर्स, 11th and 12th स्टुडंट. बट वी हॅव टू चॅनलाइज अवर एनर्जी. वी हॅव टू स्टडी इन सच अ वे. आम्हाला असा अभ्यास करायचा आहे की, कारण 12वी सायन्स हे सोपं नाही आहे. आय नेव्हर से इन माय 30 years ऑफ करिअर, आय नेव्हर से की 12th सायन्स इज इझी. डोंट टेक इट लाईटली. किती उदाहरणं मी तुम्हाला सांगू. 10वी मध्ये 92, 95, 96%, 12वी मध्ये 50, 55, 60. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला 4 विषय, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स हे अगदी थरोली करावे लागतात. 12वी सायन्स ही चाळणी आहे. 12वी सायन्स नंतर आपला पूर्ण जो क्रीम आहे ते सगळे आपल्या देशाचे भावी डॉक्टर्स, इंजिनियर्स, IAS ऑफिसर्स, IITians हे सगळे त्यांना वेगळं केल्या जातं. त्यामुळे डोंट टेक इट फ्रॉम द डे वन पासून तुम्हाला कोणी सांगितलं की अरे होऊन जात नाही. 12वी सायन्स हे होऊन जात नाही. 12वी सायन्सला आपल्याला अभ्यास करावाच लागतो. Now when we come towards our chemistry portion, all of us are very much aware. आपल्या सगळ्यांना माहिती आहे
की यावर्षी आपल्याला केमिस्ट्रीमध्ये 16 चॅप्टर्स आहे. यू पीपल आर द व्हेरी लकी पीपल. तुम्ही खूप नशीबवान लोक आहात. मागल्या वर्षी आपलं 11वीचा पोर्शन बदलला, यावर्षी तुमचं 12वीचं पुस्तक पहिल्यांदा आहे. मागल्या वर्षी तुम्हाला आज केवढं सिलेबस आहे याच्यापेक्षा अजून 50% पोर्शन आमच्या 12वीच्या मुलांना जास्त होता. पण आम्ही खूप सगळ्यांनी आपल्या एज्युकेशन डिपार्टमेंटला खूप रिक्वेस्ट केल्या की मुलांना हे शक्य होत नाहीये. तुम्ही विचार करा, आता तुम्हाला 16 चॅप्टर्स आहे. मागल्या वर्षी या 16 चॅप्टर्स मध्ये अजून तुम्ही 40 ते 50% कोर्स टाका. सो तुम्ही यू ऑल आर व्हेरी फॉर्च्युनेट. खूप फॉर्च्युनेट आहात तुम्ही की तुमच्या नशिबाने तुमची पहिली बॅच आहे ही 12वीची की यू आर गिव्हिंग द न्यू सिलेबस एक्झाम. ॲट द सेम टाइम यू आर हॅव्हिंग द न्यू एक्झामिनेशन पॅटर्न. तुमच्या नशिबाने तुमचं एक्झामिनेशन पॅटर्न सुद्धा बदललं आहे. आतापर्यंत इंटरनल चॉईस असायचं, आता एक्सटर्नल चॉईस आलाय, ते आपण नंतर घेऊया. तर हे जे 16 चॅप्टर्स आहे ना, हे 16 चॅप्टर्स आपल्या केमिस्ट्रीच्या मुख्य 3 ब्रांचेस मध्ये डिवाइड झाले आहे. फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता तुमच्या मनात येईल की मॅडम हे सगळं तुम्ही आम्हाला का सांगता आहात? तर आपलं जे चॅप्टर असतं त्याच्यानुसार आपल्याला आपला अभ्यास बदलवावा लागतो. जो अभ्यास तुम्ही थर्मोडायनेमिक्स साठी जसा अभ्यास कराल तसा अभ्यास तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह साठी चालणार नाही. जसा अभ्यास तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह साठी कराल तसा अभ्यास तुम्हाला ग्रुप 16, 17 आणि 18 एलिमेंट्स किंवा ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट साठी चालणार नाही. आता मी आपले जे सगळे 16 चॅप्टर्स आहे हे असे छान डिवाइड केले आहेत. सॉलिड स्टेट, थर्मोडायनॅमिक्स, सोल्युशन, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, आयोनिक इक्विलिब्रिया आणि कायनेटिक हे आपले फिजिकल केमिस्ट्रीचे चॅप्टर्स आहेत. हे आपले सगळे फिजिकल केमिस्ट्रीचे चॅप्टर्स आहेत. नंतर 16, 17 आणि 18 ग्रुप एलिमेंट ज्याला आपण पी ब्लॉक म्हणतो. नंतर डी अँड ए ब्लॉक ज्याला आपण ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो. नंतर कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, पॉलिमर केमिस्ट्री, इट बिलॉंग्स टू इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. हे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे चॅप्टर्स आहेत. आणि आता आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जे खूप महत्वाचे चॅप्टर आहे सगळे, अल्कोहोल, फिनॉल, अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड, अमाइन्स, बायोमॉलिक्युल्स आणि एक शेवटलं जनरल चॅप्टर आहे नॅनो केमिस्ट्री अँड ग्रीन केमिस्ट्री. इट बिलॉंग्स टू द एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री. नॅनो केमिस्ट्री अँड ग्रीन केमिस्ट्री इट बिलॉंग्स टू द एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री. ते एन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीचे चॅप्टर आहे. आता व्हाईल स्टडिंग द फिजिकल केमिस्ट्री चॅप्टर, हो ना, आता तुम्ही लोकांनी तुमच्या मॅडमने नक्कीच घेतलं असेल, तुमचे 1 किंवा 2 चॅप्टर झाले असतील, मे बी तुमचं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह झालं असेल. काय म्हणता मॅडम या मुलांचं काय झालं आहे? हा 4 चॅप्टर्स झाले आहेत मॅडम आणि फिजिकल केमिस्ट्रीचे चॅप्टर्स झाले आहेत. सॉलिड स्टेट, थर्मोडायनॅमिक्स, अच्छा, सोल्युशन आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री. हा, कोऑर्डिनेशन केमिस्ट्री सध्या सुरू आहे. अच्छा, कोऑर्डिनेशन सुरू. कोऑर्डिनेशन केमिस्ट्री सध्या सुरू आहे. हो, चालेल चालेल. हो, हा. तर आता आपले ऑलरेडी म्हणजे तुम्हाला हा तुमच्यासाठी खूप एक छान बेनिफिट झाला की तुमचे फिजिकल केमिस्ट्रीचे चॅप्टर झाले आहेत, हो ना. तर जेव्हा आपले फिजिकल केमिस्ट्रीचे चॅप्टर झाले तर आता आपण फिजिकल केमिस्ट्रीकडेच येतो आहे. आता फिजिकल केमिस्ट्रीचे चॅप्टर्स करत असताना किंवा हा पूर्ण सिलेबस करत असताना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ड्यू टू द कोविड-19 सिच्युएशन अवर 25% पोर्शन इज रिड्यूस. तुमच्यापर्यंत आलं ना मॅडम हे सगळं? 25% आपला पोर्शन जो कमी झालाय ते सगळं मिळालं, दिलाय ना मुलांना? हा, कारण काय होतं मिळालेला आहे, मुलांना पण प्रोव्हाइड केलं. हा, व्हेरी गुड, एक्सेलेंट. तर त्याच्यामध्ये काय होतं, थर्मोडायनेमिक्स मध्ये एंट्रॉपी गेला आहे, फ्री एनर्जी गेला आहे. तर आपल्याला अभ्यास करायच्या आधी आपलं जे टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकला ते पानं समोर ठेवून जे सगळं डिडक्ट केलं आहे ते तुम्हाला त्याला मार्क करायचं आहे. त्याचा अभ्यास तुम्हाला आता करायचा नाही आहे. बराच पोर्शन आपला कमी झाला आहे तर तुम्हाला त्याचा अभ्यास आता करायचा नाही आहे. सो नाउ आय एम कमिंग टुवर्ड्स the physical chemistry chapters. Physical chemistry chapters means solid state, thermodynamics, ionic equilibria, electrochemistry. आपले हे जे सगळे चॅप्टर्स आहे, केमिकल कायनेटिक्स. Now whenever we study the physical chemistry chapters,
here we have to follow some basic principles. So here what is important? So understanding the concept is more important. याच्यामध्ये आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण पूर्ण टेक्स्टबुक एवढं मोठं तोंडपाठ करू नाही शकत हो ना. तो रोबोट पिक्चर होता, तो आपल्या डोळ्यासमोर असं पुस्तक ठेवला की त्याच्या ब्रेन मध्ये सगळं फिक्स होऊन जायचं. वी कांट डू दॅट. वी आर ह्युमन बिंग्स, वी आर नॉट कम्प्युटर्स. आपण हे सगळं असं तोंडपाठ नाही करू शकत. मग आता आपल्याला फिजिकल केमिस्ट्रीचे जे चॅप्टर्स आहे याच्यामध्ये आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायचं आहे. आणि कन्सेप्ट आपण समजल्यानंतर आपल्याला जे चॅप्टर आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे असतात ते पुस्तकामधून कुठूनही विचारल्या जातात. बरेचदा तुमचा एखादा कन्सेप्ट इथे जज केला जातो. तुमचं त्या चॅप्टरचं अंडरस्टँडिंग किती. आता तुम्हाला माहिती आहे यावर्षी मल्टिपल चॉईस क्वेश्चनला खूप मार्क्स आहे. पहिल्यांदा 7 मार्काची MCQ आहे आणि मग 7 मार्काचं 1 वर्ड आन्सर आहे सेक्शन ए मध्ये. तर त्याच्यामध्ये मधूनच असं म्हणजे चॅप्टर मधून डायरेक्ट क्वेश्चन नसतो. तुम्हाला हे जे चॅप्टर्स आहे खूप असे छान समजले पाहिजे. थर्मोडायनॅमिक्स झालं किंवा सॉलिड स्टेट झालं. आता आपण पहिल्यांदा इथे मगिंग अप इज नॉट निडेड. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द वर्ड मगिंग अप? तुम्ही तोंडपाठ करून उपयोग नाही. काय होतं तुम्हाला, तुम्ही थर्मोडायनॅमिक्स ओपन करता, आपल्या पुस्तकामध्ये पहिलं 1-1.5 पान नुसती इंट्रोडक्शन आहे. तुम्ही तेच ते वाचत राहाल पण त्याच्यावरचे कधीच प्रश्न नसतात कारण ती इंट्रोडक्शन आहे. सो यू शुड नो आपल्याला ते चॅप्टर कुठून वाचायचं आहे. तर आपल्याला ते चॅप्टर वाचायचं आहे सिस्टम पासून. व्हॉट आर द सिस्टम, व्हॉट इज द सराउंडिंग, व्हॉट आर द टाइप्स ऑफ सिस्टम. आणि आपल्याला असं पूर्ण टेक्स्टबुक पाठ नाही करायचं आहे. आपल्याला आपल्या हातामध्ये पेन्सिल घेऊनच अभ्यासाला बसायचं आहे. आपल्याला या सगळ्या डेफिनेशन्स पाठ करायच्या आहे. तुम्हाला मी सांगते आपलं हे जे सेक्शन 1 आहे याच्यामध्ये खूप डेफिनेशन्स येतात, खूप जास्त डेफिनेशन्स येतात. आता तुम्हाला जर म्हटलं की डिफाईन आयसोथर्मल प्रोसेस, आता तुम्ही जर म्हटलं आयसोथर्मल प्रोसेस तर यू हॅव टू राईट द डेफिनेशन इन अ व्हेरी व्हेरी सायंटिफिक वे. डेफिनेशन पाठ करत असताना मधले शब्द सोडायचे नाहीत. आय हॅव रिटन, मी इथे लिहिलंय, तुम्हाला सगळ्यांना दिसतंय. कंप्लीट डेफिनेशन with all scientific words get the full credit. So don't study in a vague manner. असं वेग मॅनरने अभ्यास नका करू अजिबात. असं डेफिनेशन जे आहे ते अगदी प्रॉपर पाठ करायच्या. डेफिनेशन्स हे अगदी प्रॉपर पाठ करायच्या. आता आयसोथर्मल प्रोसेस म्हटलं की तुम्हाला the process which is carried out at the constant temperature delta T is equal to 0 and therefore delta U is equal to 0 इतकं लिहिणं आवश्यक आहे. अजिबात काटछाट करायची नाही. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की थर्मोडायनॅमिक्स मध्ये खूप डेफिनेशन्स आहेत. या सगळ्या डेफिनेशन्स आपल्याला अगदी व्यवस्थित पाठ करायच्या आहेत. whenever the distinction is asked, आयसोथर्मल आणि एडियाबॅटिक प्रोसेस याचं डिस्टिंक्शन विचारलं तर आपल्याला एक्झाम्पल सोडून 4 पॉइंट्स लिहायचे. आयसोथर्मल आणि एडियाबॅटिक प्रोसेस, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस याचं जर आपल्याला डिस्टिंक्शन विचारलं तर आपल्याला एक्झाम्पल नाही लिहायचं. एक्झाम्पलला कधीच अर्धा मार्क नसतो. आणि इन थर्मोडायनॅमिक्स देर आर लॉट ऑफ डेरिव्हेशन्स, खूप डेरिव्हेशन्स आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वर्क ऑफ प्रेशर व्हॉल्यूम टाईप, मग मॅक्झिमम वर्क, मग फर्स्ट लॉ, मग एन्थाल्पी, मग बॉन्ड एनर्जी, मग हेसेस लॉ, मग स्पॉन्टेनियस रिॲक्शन. सो व्हॉट आय सजेस्ट यू, मी तुम्हाला काय सजेस्ट करते, आज आपलं हे लेक्चर झाल्या एक रजिस्टर घ्यायचं, त्या रजिस्टरचं पान फाडायचं, त्याच्यावर वरती लिहायचं थर्मोडायनॅमिक, त्याच्यावर लिहायचं टाईप 1 प्रेशर ऑफ वर्क इन इरिव्हर्सिबल प्रोसेस, W इज इक्वल टू -P डेल्टा V पहिला फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला मॅक्झिमम वर्क. तिसरा फॉर्म्युला फर्स्ट लॉ Q इज इक्वल टू डेल्टा U प्लस W. चौथा फॉर्म्युला एन्थाल्पी. आणि हे फॉर्म्युले आपल्याला वारंवार आपल्याला त्याच्यात वी हॅव टू फ्रिक्वेंटली गो थ्रू इट. नाउ ऑल ऑफ यू आर व्हेरी मच अवेअर की देर आर लॉट ऑफ न्यूमेरिकल. जवळजवळ थर्मोडायनॅमिक्स मध्ये 8 ते 9 टाइप्सचे न्यूमेरिकल्स आहेत. देर आर 8 to 9 टाइप्स ऑफ न्यूमेरिकल्स ओनली इन थर्मोडायनॅमिक्स. आपल्याला कळतच नाही
की हे वाला गणित जे आहे हे हेस्लॉचं विचारलंय का बॉन्ड एनर्जीचं विचारलंय का एन्थाल्पीचं विचारलंय. So it requires the lot of practice. Numericals requires the lot of practice, and all these thermodynamics and ionic equilibria, they are very useful for the MHCET examination also. आपल्या MHCET examination साठी सुद्धा ते सगळे खूप जास्त आपल्याला हेल्पफुल आहेत. Now when I come towards the second very important chapter, that is the solution. आता सोल्युशन या चॅप्टरचा खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे. ऑल ऑफ यू नो व्हेरी वेल, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इन सोल्युशन देर आर 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहे. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड ऑस्मोटिक प्रेशर. तुम्ही एक प्रॉपर्टी खूप व्यवस्थित केली, पहिली प्रॉपर्टी एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, तुम्ही पहिली प्रॉपर्टी खूप व्यवस्थित केली की बाकीच्या तुम्ही त्याच्याशी कोरिलेट करू शकता. यालाच आपण स्मार्ट टेक्निक्स म्हणतो. एकदा वाचून आपण कधीही उत्तर लिहू शकत नाही. टेक माय वर्ड्स. एकदा वाचून आपण कधीच उत्तर लिहू शकत नाही, आपल्याला काहीही आठवणार नाही. सो यू हॅव टू स्टडी द फर्स्ट प्रॉपर्टी. In our textbook, the first property is the elevation in boiling point. So go through the elevation in boiling point very that is strongly. त्याचे सगळे डेरिवेशन्स व्यवस्थित करा. रिलेशन बिटवीन द बॉइलिंग पॉइंट अँड द मोलर मास ऑफ सोल्यूट अगदी व्यवस्थित करा. अँड यू कॅन राईट आन्सर इन युअर ओन लँग्वेज. तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये सुद्धा उत्तर लिहू शकता, प्रोव्हायडेड तुम्ही जे उत्तर लिहिलं आहे ते एक्झामिनरला समजलं पाहिजे. ते एक्झामिनरला समजलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला लिखाणाची प्रॅक्टिस करायचीच आहे. आता इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे चॅप्टर आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर मध्ये खूप पोर्शन रिड्यूस झाला आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर मध्ये खूप पोर्शन रिड्यूस झाला आहे. तर त्याच्या आणि याचं तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा थोडासा भाग आपला फिजिक्स मध्ये पण आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये खूप जास्त डायग्राम्स आहेत. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे प्रॉब्लेम्स जे आहेत, सम्स जे आहेत ते फार सोपी आहेत ॲज कम्पेअर टू थर्मोडायनॅमिक्स अँड सोल्युशन. सॉलिड स्टेट थोडा कठीण जातो कारण आपल्याला सगळं असं इमॅजिन करावं लागतं. आपल्याला सगळं असं हे करावं लागतं, कल्पना करावी लागते. इथे सगळा कल्पना शक्तीचा खेळ आहे इन सॉलिड स्टेट. बट सॉलिड स्टेट इट इज ऑल्सो हॅव्हिंग द इझी आन्सर. सोपे आहे. आयोनिक इक्विलिब्रिया. आय लव्ह दिस चॅप्टर. नाउ व्हाय आय लव्ह दिस चॅप्टर? कारण मागल्या वर्षी तुम्हाला जे केमिकल इक्विलिब्रियम होतं त्याचंच एक्सटेन्शन आपल्याला 12वीत हे आयोनिक इक्विलिब्रिया आहे. इट्स अ व्हेरी इझी चॅप्टर. अजिबात आयोनिक इक्विलिब्रिया स्किप करू नका, सोडू नका. खूप सोपं आहे. आयोनिक इक्विलिब्रिया मध्ये तुम्हाला ऍसिड बेस करायचा आहे. त्याच्यानंतर 2च इक्वेशन आहे, ओसवाल्ड डायल्युशन लॉ ऑफ वीक ऍसिड, ओसवाल्ड डायल्युशन लॉ ऑफ वीक बेस. फक्त सॉल्टचे एक्झाम्पल आहे, बफर सोल्युशन आहे. खूप सोपं चॅप्टर आहे. आयोनिक इक्विलिब्रिया छान करा. तुम्ही या चॅप्टर मध्ये खूप छान मार्क्स स्कोअर करू शकता. मला असं वाटतं की तुम्हा सगळ्यांना लॉग आणि अँटीलॉग कसा बघायचा माहिती आहे. केमिस्ट्रीचा अभ्यास करताना आपल्याला लॉग आणि अँटीलॉग आलाच पाहिजे. कारण तुम्हाला परीक्षेमध्ये मोबाईल अलाउड नाही. आपल्याला आपले सम्स हे लॉग अँटीलॉगनीच करावे लागतात. अँड लॉग आणि अँटीलॉग आपण एकदा शिकलो की इट इज रिक्वायर्ड इन मॅथेमॅटिक्स ॲज वेल एज इन फिजिक्स ॲज वेल एज इन केमिस्ट्री. So these are the chapters which we are focusing for physical chemistry. आता मी येते आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे चॅप्टर्स. पी ब्लॉक एलिमेंट्स तुमचं झालं नाही अजून. युअर मॅडम शी स्टार्टेड द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. पण हे जे चॅप्टर आहे 16, 17 अँड 18 ग्रुप एलिमेंट्स याचं नाव आहे. आता काय होतं, व्हेन वी कम टुवर्ड्स दिस चॅप्टर्स, हे 3 चॅप्टर्स ट्राय टू रिमेंबर. हो ना. आता तुम्ही जे 40 मिनिट जे माझं म्हणणं ऐकताय ना, हे म्हणणं तुम्ही असं जीवापाड ऐका, जीवापाड. असं त्यातला एक एक शब्द तुम्ही असं आपल्या हृदयावर कोरून घ्या की हे त्यातलं प्रत्येक वाक्य आणि वाक्य तुम्हाला मदत करणार आहे. तर आता आपल्याला या चॅप्टरचा जेव्हा आपण अभ्यास करतो 16, 17 आणि 18 ग्रुप एलिमेंट, वी कॉल इट पी ब्लॉक एलिमेंट्स. हे पी ब्लॉक एलिमेंट्स आहे.
coordination compound झालं. Coordination compound is slightly difficult chapter because we have to study the complex ion and all that, ligands and chelates and all that. So it's slightly difficult chapter. But as compared to the coordination compounds, 16, 17 and 18, याला आपण सिम्पली वी विल कॉल इट पी ब्लॉक. याला आपण सोप्या भाषेमध्ये म्हणूया पी ब्लॉक एलिमेंट्स. मागल्या 11वी मध्ये तुम्ही 13, 14 आणि 15 शिकले होते. In 11th you have studied 13, 14 and 15. Now in 12th we are going to study 16, 17 and 18. It's a P block element. So in these P block elements, we have to study in the table form. आपल्याला आपल्या अभ्यासाची एकदम पद्धतच बदलवायची आहे. आय एम गोइंग टू शो यू. मी तुम्हाला दाखवणार आहे. याच्यामध्ये खूप डायग्राम्स आहेत, खूप स्ट्रक्चर्स आहेत. व्हेरियस ऑक्साइड्स ऑफ सल्फर, व्हेरियस ऑक्झी ऍसिड्स ऑफ सल्फर, व्हेरियस ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन. So lot of structures we have to study in P block elements as well as in D and A block, which we called transition and the inner transition elements. यालाच आपण ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो. लॅन्थेनाइड, ऍक्टिनाइड. लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड मध्ये लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनला आपल्याला खूप महत्व द्यायचं आहे. लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन इट्स द फेवरेट क्वेश्चन फॉर एक्झामिनर. आणि एक मिनिट आहे, एक्सक्यूज मी, माझ्या तोंडात लवंग होती. हा, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन जेव्हा आपण करतो आणि जेव्हा आपण ट्रान्झिशन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द वर्ड ट्रान्झिशन. एकदा तुम्हाला कळलं ना की ट्रान्झिशन म्हणजे डी ब्लॉक एलिमेंट्स, द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन द पेनल्टिमेट शेल. इन द ए ब्लॉक एलिमेंट्स, द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन द प्री पेनल्टिमेट शेल. तर तुमच्या कितीतरी प्रश्नांची उत्तरं याच्यातच येतात, कितीतरी प्रश्नांचे. तर आपल्याला याचा जो अभ्यास आहे, मी तुम्हाला आता याच्यानंतरच्या पीपीटी मध्ये ते टेबल दाखवणार आहे की तुम्हाला पी ब्लॉक एलिमेंट्सचा अभ्यास कसा करायचा आहे. बघा, मी एक टेबल तयार केलाय. मी माझ्या मुलांना हे चॅप्टर शिकवत असताना पी ब्लॉक एलिमेंट्स सगळ्या पूर्ण चॅप्टर्सचे असे टेबल तयार केले आहे. आता हे ऑक्सिडेशन स्टेट आहे. आपल्या थिअरी मध्ये आपलं टेक्स्टबुक जे आहे ना, त्या टेक्स्टबुक मध्ये असं सगळं याच्यामध्ये पेजेस मध्ये आहे. वी डोंट वॉन्ट, आपण तसा या चॅप्टरचा अभ्यास करूच शकत नाही. तुम्हाला काय करायचं आहे, ह्या पी ब्लॉक एलिमेंट साठी तुम्हाला असे 15-20 टेबल्स तयार करायचे आहे. ग्रुप 16 एलिमेंट्स तुम्ही एक टेबल तयार करा. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम, पोलोनियम. ग्रुप 17 फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, एस्टॅटिन. ग्रुप 18 हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. मग त्यांचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, मग त्यांचं ॲटॉमिक आणि आयोनिक रेडियाय, मग त्यांचं मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट, आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. सगळा अभ्यास पी ब्लॉक एलिमेंट्सचा आपल्याला टेबल फॉर्म मध्ये करायचा आहे. इट विल बी व्हेरी इझी फॉर यू. आणि या पी ब्लॉक हे जे चॅप्टर आहे ना, ग्रुप ऑफ 16, 17 and 18, याला मागल्या वर्षीपर्यंत 8 ते 10 मार्क्स होते. तुम्हाला माहिती आहे, आपले 12वीच्या आता जरी एंट्रन्स एक्झामिनेशन आली असेल तरी आपले हे 12वी बोर्डाचे मार्क्स पूर्ण तुमच्या आयुष्यभर लागतात. तुम्ही इंजिनियर झाल्यानंतर तुमचं कुठे कॅम्पस मध्ये प्लेसमेंट होणार असेल तर ते म्हणतात तुमची 12वीची मार्कशीट दाखवा. कितीतरी मोठ्या मोठ्या कंपनीज 12वी मध्ये जर फर्स्ट क्लास नसेल तर ते तुम्हाला इंटरव्ह्यूलाच बोलवत नाही. याच्यानंतर तुम्हाला कुठे परदेशात जायचं असेल तर तुमच्या विजासाठी तुम्हाला तुमच्या 12वीची मार्कशीट लागते. एवढं कशाला, सीईटी मध्ये तुमच्या सोबत अजून एका मुलाला तुमच्याच इतके मार्क्स मिळाले आहे तर मग ते म्हणतात की यांची 12वीची मार्कशीट बघा. 12वी मध्ये यांना मॅथ्स मध्ये किती मार्क्स आहे बघा. मग मॅथ्स मध्ये दोघांना सारखे मार्क्स असतील तर मग फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स मध्ये किती मार्क्स आहे बघा. 12वी बोर्डाचे मार्क्स महत्वाचे आहेत. 12वी, मला कितीतरी मुलं अशी आहेत की ज्यांना 12वी मध्ये सीईटी मध्ये खूप छान मार्क्स येतात, पण इथे पीसीएम ग्रुप मध्ये 150 पैकी 300 पैकी 150 मार्क्स नाही आहेत, 50%. आता 35% नियम आहे, पण मग त्यांना इतके कमी मार्क्स असतात 35 की ते क्वालिफाय नाही होत इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन साठी. आर यू गेटिंग व्हॉट आय एम सेइंग?
त्यामुळे हे 12वीचा अभ्यास, आणि 12वीच आपल्याला आलं नाही तर हाऊ वी आर गोइंग टू गिव्ह द सीईटी एक्झामिनेशन? इफ वी डोंट नो द सिलेबस ऑफ 12th सायन्स, देन हाऊ वी आर गोइंग टू अपियर फॉर द नीट एक्झामिनेशन? कसं शक्य आहे? बरं, एवढं कशाला, लेट इट बी. 12 आय विल नॉट टॉक अबाउट द इंजिनिअरिंग अँड द मेडिकल. इफ आय हॅव टू गो फॉर द BSc, मला BSc करायचं असेल, मग BSc करण्यासाठी सुद्धा मला याच्या, मग हेच सगळं मला आलं नाही तर मग मी BScचा अभ्यास कसा करीन, प्रॅक्टिकल्स कशी करीन? सो अगेन कमिंग बॅक टू द टॉपिक, when we talk about the elements of group 16, 17 and 18, we have to study in this table form. Now again I am showing you, हे बघा D आणि F फॉर्म कसा अभ्यास करायचा आहे, मेटॅलिक कॅरेक्टर, हे असे सगळे लिहून घेतले. सगळा अभ्यास असा आपल्याला टेबल फॉर्म मध्ये करायचा आहे. हा आहे ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट. D आणि F पिरियडिक टेबल मधला आपला जो चॅप्टर आहे त्याची मी आय एम टॉकिंग अबाउट दॅट चॅप्टर. सो व्हॉट यू हॅव टू डू, तुम्हाला तुमच्या पुस्तकाला यू हॅव टू कन्व्हर्ट इट इनटू द टेबल फॉर्म. आणि आपण जेव्हा हे सगळे नोट्स तयार करू ना, तेव्हा आपला अभ्यास पण होतो. नाऊ आय एम कमिंग टुवर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर टेक्स्टबुक, दॅट इज द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. अजून तुमचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री झालं नाही, पण आपला 70 मार्काचा जो पेपर आहे त्याच्यापैकी 35 मार्क्स हे आपले या इकडच्या चॅप्टर्सवर येणार आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल, फिनॉल, अल्डिहाइड, कीटोन, these are the very very important chapters, organic chemistry chapters. आता हे चॅप्टर्स अभ्यास करत असताना मी इथे लिहिलंय गोल्डन वर्ड्स. याचा फोटो काढून घ्या तुम्ही. तुमच्या जवळ जो मोबाईल आहे त्यांनी या पीपीटीचे स्क्रीनशॉट घ्या. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण अभ्यास करत असताना कधीच पहिल्यांदा अल्डिहाइड कीटोनचा अभ्यास करायचा नाही. विटांची इमारत बांधायची आहे तर पहिल्यांदा पाया तर बांधावा लागेल ना. असं बघितलंय का तुम्ही कधी की विटा रचून दिल्या आणि मग पाया खोदायला सुरुवात केली? इट नेव्हर हॅपन्स. इट नेव्हर हॅपन्स. Halogen derivative is the most important chapter. It's a base of many chapters. So we have to go from the halogen derivative itself. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पासूनच आपल्याला सुरुवात करायची आहे. नाउ व्हेनेवर वी स्टडी, हे तुम्ही सगळं 11वी शिकले आहात, पण तरी सुद्धा अगेन आय एम गोइंग टू रिब्रश इट. दीज आर द गोल्डन वर्ड्स फॉर द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. नाउ व्हॉट आर द गोल्डन वर्ड्स? द फर्स्ट गोल्डन वर्ड इज टेट्राव्हॅलंट कार्बन. कार्बन हा नेहमी टेट्राव्हॅलंट असतो. कार्बन काढला की त्याच्या आजूबाजूला 4 रेषाच काढायच्या. Carbon is always tetravalent. Addition takes place across the double bond. Addition takes place across the double bond. Alkanes give only substitution reactions. Alkanes मध्ये कधीच CH4 plus Cl2, it never will be CH4Cl. ते कधीच CH4Cl होत नाही. It always gives the substitution. Substitutionच होतं. तुमच्या वर्गामध्ये 50 मुलं आहे आणि एखादा मुलगा दिवाळीमध्ये आला तर तुमचे प्रिन्सिपल सर त्याला ऍडमिशन देऊ शकणार नाही. ते म्हणतील आमची 50चीच कॅपॅसिटी होती. जर एखाद्या मुलांनी नाव काढलं तर आम्ही नवीन मुलाला टाकू, त्याला सबस्टिट्यूशन म्हणतात. सो अल्केन्स जे आहे, अल्केन्स ओनली गिव्ह द सबस्टिट्यूशन, दे नेव्हर गिव्ह द ऍडिशन रिएक्शन. आणि कार्बन फॉर्म, कार्बन shows the catenation. Now what is the catenation? Catenation means it's a long chain of carbon compounds. Now when I come towards of the organic chemistry, आपलं 12वीचा अभ्यास करताना ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या आपल्याला हे सगळं आधी करायचं आहे. हे जे 6 रंगामध्ये दिसतंय ना, हे सगळं आपल्याला आधी करायचं आहे. आपल्याला अगदी रात्रंदिवस मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे पाठ करायचं आहे. रात्रंदिवस. वी शुड नो व्हॉट आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, जनरल फॉर्म्युला, देन व्हॉट इज अल्केन, व्हॉट इज अल्कीन, व्हॉट इज अल्काईन, ऑल द फंक्शनल ग्रुप, म्हणजे अल्केन, अल्कीन, अल्काईन, अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन, ऍसिड, इस्टर, इथर, सगळं. The various type of structures and their IUPAC names. Without IUPAC name, you can't go ahead.
खूप वेळ द्यायचा प्रॉपर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनचे. वन्स यू नो द बेसिक रूल्स ऑफ द IUPAC नेम्स, then it's easy for you to study alcohol phenol, to study aldehyde ketone, to study amines. These are the 4 very very big chapters in the organic chemistry. Now how we are going to study the organic chemistry? याचा अभ्यास आपण कसा करायचा? याच्यासाठी मी तुम्हाला एक थिअरी सांगते. आपलं हे जे ब्रेन आहे ना, या ब्रेन मध्ये काय असतं, तिथे खूप न्यूरॉन्स असतात. आता जर तुम्ही एखादी गोष्ट वाचली, आज तुम्ही वाचलं CH4 मिथेन, C2H6 इथेन, किंवा इफ यू हॅव स्टडीड द प्रिपरेशन ऑफ अल्काइल हलाइड, तर दिस ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द व्होलॅटाइल केमिस्ट्री. तुम्ही केमिस्ट्री लॅब मध्ये ना, तुम्ही किंवा तुमच्या आपल्या घरी जे नेलपेंट रिमूव्हर असतं, आपण जे नेलपेंटला रिमूव्ह करण्यासाठी जे नेलपेंट रिमूव्हर वापरतो, ते तुम्ही ना घरी एका वाटीमध्ये ठेवून द्या आणि पूर्ण गोंडपिपरी फिरून या. घरी आल्यानंतर ते नेलपेंट रिमूव्हर सगळं उडून गेलं असेल, सगळं उडून गेलं असेल. म्हणजे काय आहे, ते आपोआप आपल्या रूम टेम्परेचरवर, हे जे रूम टेम्परेचर आहे त्याच्यावर आपोआप लिक्विडचं गॅस होतं, उडून जातं. त्याला म्हणतात व्होलॅटाइल. व्होलॅटाइल हे जे ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे ना आपलं, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल, फिनॉल, अल्डिहाइड, कीटोन, हे व्होलॅटाइल केमिस्ट्री आहे. व्होलॅटाइल केमिस्ट्री आपल्या ब्रेन, तुम्ही एकदाच वाचलं, तुम्ही ठरवलं, अरे बापरे मॅडमने आम्हाला खूप सांगितलं, मी खूप अभ्यास करणार, बस आज टुडे आय हॅव स्टार्टेड. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तुम्ही वाचलं आणि यू आर व्हेरी मच अश्युअर, तुम्ही खूप खुश झालात की बस हॅलोजन डेरिव्हेटिव्ह माझं सगळं झालं. आफ्टर 8 डेज तुमच्या मॅडमनी टेस्ट ठेवली आहे, तुम्ही यू आर कॉन्फिडंट की तुमचं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह झालंय. टेस्टच्या आदल्या दिवशी तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ओपन केलं तर यू, फॉर युअर सरप्राईज, यू विल नॉट रिमेंबर अ सिंगल वर्ड ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. झालं, ब्रेन मधून ते सगळं वाईप आउट झालं, निघून गेलं, वॉश आउट झालं. कारण आपले जे ब्रेन मधले जे न्यूरॉन्स आहे ना, यांना आपल्याला हातोड्याने ठोकायचं आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी. त्यांना इतकं पक्क करायचं आहे की मला 85 साली मी जे ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकली ते मला आता 35 वर्षानंतर सुद्धा 12वीचं लेक्चर आठवतं. इतकं मला ते ब्रेन मध्ये पक्क करायचंय. मी इथे बसल्या बसल्या मला सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आठवायच्या आहेत. हाऊ आय एम गोइंग टू प्रिपेअर द मिथाइल क्लोराइड. The first preparation is from methane or ethyl chloride. First preparation is from ethane. Second preparation is from ethene. What is Markovnikov's rule? What is peroxide effect? तर काय करायचंय आपल्याला, हे मी तुम्हाला खूप महत्वाचं सांगते ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी. आपल्याला रात्री झोपायच्या आधी ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपल्याला पाठ करायचं आहे, रिॲक्शन्स बाय हार्ट करायचे आहे, परत परत रिॲक्शन्स लिहून बघायचे आहे. एव्हरीडे रिव्हिजन इज मस्ट. अभ्यास आपण नो डाऊट आपल्याला फक्त केमिस्ट्रीचाच अभ्यास नाही करायचा आहे. अलॉंग विथ केमिस्ट्री वी हॅव टू स्टडी द व्हेरी डिफिकल्ट फिजिक्स, वी हॅव टू स्टडी द मॅथमॅटिक्स. पण आपण जेवत असू किंवा आपण टीव्ही बघत असू तर जस्ट रिमेंबर इट विल नॉट टेक एनी एक्स्ट्रा इफर्ट्स लागणार नाही. अँड द मोमेंट यू स्टक, तुम्ही जिथे कुठे स्टक झाल्या, तुम्हाला असं वाटलं मला ही रिॲक्शन आठवत नाहीये, इमिडिएटली ओपन युअर टेक्स्टबुक, इमिडिएटली ओपन युअर नोट्स. त्या क्षणाला ते नोट्स ओपन करायचे. लिहिलंय मी, व्हेर एव्हर यू स्टक ओपन द बुक. त्या क्षणाला असं नाही की मी उद्या बघीन. उद्यापर्यंत तुम्ही जेवढं वाचलं आहे त्याच्या पुढचं पण तुम्ही विसराल. तिथल्या तिथे त्याच्या मागे ही थिअरी आहे. आय हॅव गिवन दिस थिअरी की दिस ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज अ व्होलॅटाइल केमिस्ट्री. देर आर इम्प्रेशन्स ऑन द न्यूरॉन इन द ब्रेन. सुरुवातीला आपण एकदा वाचलं की आपलं जे ब्रेन आहे ना त्याच्यावर असे छोटे छोटे स्टॅम्प येतात. तुम्ही कॉलेजमध्ये स्टॅम्प मारायला जाता ना, आणि मग सर किंवा तुमच्या कॉलेजमधला जो क्लार्क आहे, जो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ आहे, तो स्टॅम्प मारून देता. मग तुम्ही म्हणता सर हा स्टॅम्प ना जरा व्यवस्थित दिसत नाहीये. मग तो परत त्याच्यावर एकदा मारतो. मग तुम्ही म्हणता हो आता छान दिसतोय. तसंच आपल्या ब्रेनला आपल्याला त्याला पक्क करायचं आहे. या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रिॲक्शन या पक्क्या कशा होतील, तर सारखं सारखं वाचायचं ही पहिली स्टेप. मनन करायचं, त्याला सारखं सारखं आठवत राहायचं. घरचे कामं करत असताना आठवत राहायचं, टीव्ही बघत असताना आठवत राहायचं.
अर्धा पाऊण तास आपल्याला लागतो. आणि असं नाही करायचं की फक्त हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह केलं, अल्कोहोल फिनॉल केलं की लगेच मागल्या वर्षीचा पेपर काढायचा. एक साधं वहीचं पान घ्यायचं आणि मग बघायचं की याच्यातला हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा प्रश्न कुठला, मग याच्यातला अल्कोहोल फिनॉलचा प्रश्न कुठला. खूपदा काय होतं, आपल्याला मिक्सिंग ऑफ ब्रेन, आपल्या ब्रेनला वी हॅव टू गिव्ह द प्रॅक्टिस. कुठला प्रश्न हा कुठला चॅप्टरचा आहे, त्याचं उत्तर ब्रेननी बरोबर आपल्याला कसं दिलं पाहिजे, त्याच्यासाठी वी हॅव टू गिव्ह द प्रॅक्टिस टू अवर ब्रेन. इट्स नॉट ओव्हरनाईट वर्क. हे एका रात्रीचं काम नाही आहे. इट्स नॉट ओव्हरनाईट वर्क. वी हॅव टू गिव्ह द प्रॅक्टिस टू अवर ब्रेन. नाउ व्हेनेवर वी राईट द केमिकल रिॲक्शन, जेव्हा कधी आपण केमिकल रिॲक्शन लिहितो, आपल्याला हे सगळं लिहायचं आहे. तुम्हाला सगळं माहिती आहे की केमिकल रिॲक्शन मध्ये कॅटॅलिस्ट लिहावाच लागतो. तुम्ही नुसतं आपलं लिहून ठेवलं CH3Br plus KOH gives CH3OH plus KBr, you will get 1 mark out of 2 marks. Whenever there is need of catalyst, you have to write the catalyst, you have to write the temperature, you have to write the pressure, you have to write the oxidizing agent, you have to write the reducing agent. Whatever needed, it should be written. आता आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे, अभ्यास करत असताना आपल्याला असाच मार्ग निवडायचा आहे. हॅलोजन झालं की अल्कोहोल झालं की अल्डिहाइड. इकडे पी ब्लॉक झालं की डी ब्लॉक झालं की कोऑर्डिनेशन. डायरेक्ट अल्डिहाइडचा अभ्यास करायचा नाही, डायरेक्ट डी ब्लॉकचा करायचा नाही. पहिले पी ब्लॉक करा, मगच डी ब्लॉक करा. हॅलोजन झाल्यानंतर मगच अल्कोहोल फिनॉल करा. आता मी तुमच्यासाठी ना एक असा फ्लो चार्ट बनवलाय बघा. आपल्या पुस्तकातले 10 ते 12 पानं, 10 to 12 pages, I summarize in a single page. We call it flow diagram. याला फ्लो डायग्राम म्हणतात. Now see, I have taken ethyl bromide. याच्यात या 4 सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आले आहेत. तुमचं काहीच झालं नाही वर्गात, मे बी इन युअर क्लासेस, तुम्ही जिथे कुठे क्लासेसला जाता तिथे हे झालं असेल. सो दिस इज द सबस्टिट्यूशन. इट्स अ वर्ड्स रिएक्शन, ग्रिग्नार्ड रिएजंट, एलिमिनेशन. It's a elimination or dehydrogenation in this way, हो ना. So these are all the reactions. तर तुम्हाला सुद्धा अभ्यास करत असताना असाच करायचा आहे. You have to follow it for all chapters. इथे लिहिलंय can follow for all chapters. आपल्याला असे चार्ट्स बनवायचे आहेत. हा, आता याच्यानंतर ही दुसरी अजून एक फ्लो डायग्राम आहे. समरी ऑफ अमाइड्स, अमाइड्सच्या सगळ्या रिएक्शन अमाइन्स चॅप्टरच्या, की कसं हाऊ द अमाइन्स आर प्रिपेअर्ड. त्याच्यानंतर नाऊ आय एम कमिंग टुवर्ड्स द लास्ट कन्क्लुडिंग पोर्शन. आता आपण आपल्या कन्क्लुडिंग पार्ट कडे येतो आहे. हाऊ टू राईट द आन्सर पेपर. उत्तर कसं लिहायचे, खूप महत्वाचं. आपले हे जे पेपर्स असतात, दीज आर द व्हेरी प्रिसाइज पेपर. तुम्हाला जर विचारलं की डिफाईन एडियाबॅटिक प्रोसेस आणि तुम्ही लिहिलं थर्मोडायनॅमिक्स इज अ स्टडी ऑफ केमिस्ट्री, थर्मोडायनॅमिक्स हॅज दिस ऍडव्हान्टेजेस, तुम्ही 1-2 पानं तिथे लिहून ठेवले, यू विल गेट द 0 मार्क. अवर आन्सर शुड बी व्हेरी प्रिसाइज. खूप प्रिसाइज उत्तर हवं. इफ आज what is isothermal process, then you are supposed to write the definition of isothermal process only. Organic chemistry विचारलं, ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये विचारलं what happens when propene is treated with hydrogen bromide. तुम्ही लिहिलं when propene is treated with hydrogen bromide, isopropyl bromide is obtained. You will get the 0 mark. कारण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी आपल्याला थिअरीची गरजच नाही. वी हॅव टू राईट द इक्वेशन. हे आपल्याला माहितीच नसतं. त्यामुळे आपण घरी आल्यावर टोटल करतो, मला 70 पैकी 50 मार्क्स मिळतील आणि जेव्हा पेपर तपासून येतो तेव्हा आपल्याला 25 ते 30 मार्क्स मिळतात. कुठल्याही डायग्राम असतील तर त्या डायग्राम शुड बी वेल लेबल्ड. आपल्याला सगळे लेबल्स व्यवस्थित द्यायचे आहे, हो ना. जितके आपल्याला माहिती आहे ते सगळे लेबल्स द्यायचे आणि पेपर बरोबर सिक्वेन्सनी सोडवायचा. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी. आणि आता तुमच्या नशिबानी एक्सटर्नल चॉईस दिलेली आहे, तर तुम्हाला पेपर सोपी जातो. देर आर 31 क्वेश्चन.
तुम्हाला सेक्शन सी मध्ये 9 प्रश्न दिले राहतील. यू हॅव टू अँसर द एनी 7 क्वेश्चन्स. तसंच सेक्शन डी मध्ये आहे, गो थ्रू द क्वेश्चन पॅटर्न व्हेरी दॅट इज केअरफुली, खूप केअरफुली जा. ऑल द आन्सर शुड बी व्हेरी प्रिसाइज, ऑल द आन्सर शुड बी व्हेरी क्लिअर. So this is all from my part. I am very much thankful to the management of this particular college, Kondrujwar College, principal sir, who is the in charge, all the staff members and all my dear students. Manju, over to you. कॅन वी स्टॉप शेअरिंग? पाहिजे अजून काही राहिलंय का? नाही, माझ्याकडून झालं. मी पण स्पीकर व्ह्यू वर घेऊ आणि हो इंटरॅक्ट करू मुलांसोबत. हो चालेल चालेल. येस. तर सगळ्यात पहिले मला असं वाटतं की मॅडम तुम्हीच सांगा की कसं राहिलं. आय एम स्टॉपिंग द शेअर. थांबवलं. येस. सो थँक यू सो मच श्रद्धा फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम हिअर. या मुलांसाठी खरंच हे मी पूर्ण जे ऐकलं, मला आजही वाटते की आपण असे डिस्कशन केले असते तर मला वाटते श्रद्धा तुझ्यासारखे माझे मार्क्स राहिले असते. बट रिअली आज अंधारे सरांची आठवण आली. अंधारे सर आपल्याला जे शिकवत होते खूपच छान शिकवत होते. मला फिजिकल केमिस्ट्री बिलकुल डोक्यात गेली नव्हती आणि मग मी त्यांच्याकडे जेव्हा रिपीट केली तेव्हा मग ऍटलिस्ट मी आणू शकली 80च्या वर. पण जरुरी नाही की मी सायन्स घेतलं तर मग मी डॉक्टरच बनेल किंवा मी बायोलॉजीच्याच करिअर मध्ये जाईल. आज मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनर आहे, कारण मला नंतर कळलं की माझं पॅशन कुठे आहे, मी काय आहे. पण त्या सायन्सचा अभ्यासाचा जो आज मी एलिमिनेशन वगैरे हे जे वर्ड्स ऐकत होती, आजही वर्ड्स मला खूप ठिकाणी कामी येतात. तर ज्ञान कधीच वाया जात नाही, उलट ते आपल्याला पॉलिश करतं हे दिसतं. आणि हे जेव्हा तुम्हाला कळेल ना, अगदी आतमध्ये जाईल. कळेल म्हणजे सगळं ऐकतो आपण, पण आतमध्ये जाणं, मनात जाणं, हृदयात जाणं, तेव्हा मग आपण सिरियसली सगळीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलतो आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला शिकायचं काय आहे, मला काय शिकायचंय अशी आपण भूक वाढवतो. ती भूक वाढवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आज केमिस्ट्री आहे, मी उद्या मॅथ्स आणते. आज आपल्यासोबत अजून काही लोक येणार आहेत जे केमिस्ट्री लॅब तुमची आपण काय करू शकतो. देशपांडे मॅडमनी आपल्याला केमिस्ट्री लॅब मध्ये पण हेल्प करण्याचं प्रॉमिस केलेलं आहे. थँक्यू सो मच श्रद्धा. म्हणजे आपण ह्या मुलांसाठी पूर्ण सिन्सिअरली एफर्ट्स लावू आणि तिथे ऑलरेडी सातघरे सर, त्या मॅडम सगळे एफर्ट्स लावून आणि त्यांचं पूर्ण आम्ही ऐकून घेतलं की त्यांना एक्झॅक्टली काय मिळालं तर अजून चांगला रिझल्ट आणू शकतात. तर आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करू. तर सर, सातघरे सर, तुम्ही तुमचे व्ह्यूज टाकू शकता. मुलांचे प्रश्न घेऊया. एक ओव्हरऑल त्यांना काय वाटलं म्हणजे आणि प्रश्न पण त्यांच्या आणि मग सोबत प्रश्न. सातघरे सर आहात तुम्ही? नाही, मुलांचे प्रश्न घेऊया. अच्छा, मुलांना कोणाला काही विचारायचंय बेटा? तुम्हाला कसं वाटलं? बिनधास्त विचारा, काही प्रॉब्लेम नाहीये. हॅलो हॅलो. रोहित अलोणे. बोल बेटा. टीचर, म्हणजे यावर्षी न्यू सिलेबस आहे ना, तर आमचे सर म्हटले होते का न्यू सिलेबस मध्ये जे क्वेश्चन सॉल्व्ह करून आहे टेक्स्ट बुक मध्ये ते येण्याचे जास्त चान्सेस आहे म्हणून. कोणते प्रश्न? जे टेक्स्ट बुक मध्ये सॉल्व्ह करून आहे ते वाले. नाही बेटा, असं नसतं कधी. परीक्षेच्या पेपर निघेपर्यंत कोणालाच माहिती नसतं. आम्ही लोक असे 3 सेट तयार करून देतो आणि फक्त सॉल्व एक्झाम्पल वर कधीच जायचं नाही. उलट मागची जी एक्झरसाइज आहे ती पण सगळी सोडवून बघायची. मागल्या वर्षीच्या परीक्षेमध्ये 2020 मध्ये जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये त्यांनी सॉल्व एक्झाम्पल्स विचारले होते.
2020 मध्ये जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये त्यांनी सॉल्व एक्झाम्पल विचारले होते, बट इट डझंट मीन, याचा अर्थ असा नाही की यावर्षी पण सॉल्व एक्झाम्पलच येतील. आपल्या पुस्तकाच्या मागे जी एक्झरसाइज केली आहे ती एक्झरसाइज सुद्धा सोडवून बघायची. हाऊ टू प्रिपेअर फॉर मॅम हा बोला मॅम हा बोला हा बोल प्रगती. हा प्रगती बोल. न्यूमेरिकल वर कसं करायचं जास्तीत जास्त? न्यूमेरिकल न्यूमेरिकल सॉल्व करताना नाही का? हो हा न्यूमेरिकल कसे सॉल्व करायचे. हो. आता आपलं पहिलं चॅप्टर जसं आपण आत्ताच हे केलं थर्मोडायनॅमिक्स. आता थर्मोडायनॅमिक्स मध्ये आपल्याला 7 ते 8 टाइप्स आहेत, हो ना. म्हणजे 7 ते 8 प्रकारचे न्यूमेरिकल्स आहेत. म्हणजे काही सम्स, आम्ही त्यांना सम्स म्हणतो. काही सम्स हे वर्क ऑफ प्रेशर व्हॉल्यूम टाईपचे असतात, काही सम्स हे मॅक्झिमम वर्कचे असतात, काही सम्स हे एन्थाल्पीचे असतात. तर हे सगळ्यात पहिले तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून काय करायचं, एका पेपरवर थर्मोडायनॅमिक्सचे सगळे फॉर्म्युले लिहायचे, सगळे फॉर्म्युले, आणि वही पेन घेऊन बसायचं. आपल्या ब्रेनला आपल्याला तुम्हाला त्याला प्रॅक्टिस द्यावी लागेल ना, एकदम न्यूमरिकल्स येणार नाही. आणि दुसरं एक तुम्हाला मी सांगते, नवनीतची एक ऍप आहे, ती नवनीतची ऍप किंवा नवनीतची गाईड विकत घ्या. त्याच्यामध्ये एक्झरसाइजचे मागचे सगळे सम सोडवलेले आहेत, सगळे सोडवलेले आहेत. आणि जे नाही सोडवले त्यांनी तुमच्यासाठी प्रॅक्टिससाठी पण खूप एक्झाम्पल्स दिले आहेत, ते एक्झाम्पल्स पण करा. आणि आपल्याला फॉर्म्युलेच पाठ करावे लागतात. आपल्याला कळलं पाहिजे की हे न्यूमेरिकल कसं आहे बा. जसं सोल्युशनचं न्यूमेरिकल असेल, तुम्हाला मोलर मास ऑफ सॉल्यूट काढायचं आहे, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट दिलेला आहे, तर तुला फॉर्म्युलाच नसेल माहिती तर तू कसं करशील. म्हणून या 4-5 चॅप्टरचे पेपरवर सगळे फॉर्म्युले लिहायचे. आणि रफ आपले मागल्या वर्षीचे जे जर्नल्स आहेत त्याच्यामध्ये हे सारखं करत राहायचं. हा बोला, विचार ना प्रगती. क्वेश्चन पेपर सॉल्व करता क्वेश्चन काय काय म्हणाली? म्हणजे क्वेश्चन पेपर आहे ना, आपण जेव्हा क्वेश्चन काय? आय एम नॉट एबल टू हिअर यू. मला ऐकता नाही येत आहे बेटा व्यवस्थित तुझं म्हणणं. हॅलो हा, क्वेश्चन काय? क्वेश्चन पेपर सॉल्व करत असताना मॅम कोणत्या क्वेश्चन पेपर सोडवायचे. अगदी अगदी डिसेंबर महिना झाला की मागल्या वर्षीचा क्वेश्चन पेपर तुमच्यासाठी ऍक्च्युली एकच क्वेश्चन पेपर आहे, 31 क्वेश्चन वाला, 31 वाला, तो मागल्या वर्षीचा. पण त्याच्या आधीचा सुद्धा, म्हणजे 2-3 वर्षाचे 2020, 2019, 2018. आताही काय करायचं, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे तुम्ही चॅप्टर्स केले ना, म्हणजे तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि अल्कोहोल फिनॉल केला की मागल्या वर्षीचा क्वेश्चन पेपर काढायचा आणि बघायचं त्यातले प्रश्न. पहिला प्रश्न की हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा आहे की अल्कोहोल फिनॉलचा आहे. सारखं क्वेश्चन पेपरला, सारखं क्वेश्चन पेपर मधून क्वेश्चन सोडवत राहायची, प्रॅक्टिस करायची. जसं तू आता पूर्णपणे सॉलिड स्टेट तयार केलं चॅप्टर, तर मग त्याच्यामध्ये व्हॉट इज इम्प्युरिटी इफेक्ट, व्हॉट इज स्कॉट डिफेक्ट, मग त्याचं उत्तर लिहून बघायचं, त्याची डायग्राम काढून बघायची. क्वेश्चन पेपर्स मधूनच आपण, पण त्याच्यासाठी असं नाही, ही चुकीची पद्धत नाही करायची की फक्त 2020च्या पेपरमध्ये जेवढे प्रश्न आले तेवढेच पाठ करायचे. तसं नाही करायचं कधीच, ती पद्धत कधीच वापरायची नाही बेटा. आणि टेक्स्टबुक मधून अभ्यास करायचा. टेक्स्टबुक मध्ये सगळे उत्तर तुमच्यासाठी, आता टेक्स्टबुक पण खूप सुरेख तयार केलंय, सगळ्या छान डायग्राम्स आहेत. खूप अशी आता आपलं जे शासन आहे, म्हणजे शिक्षण विभाग छान मेहनत घेत आहे, तर तुमचं टेक्स्टबुक पण खूप सुंदर आहे. तर असं अजिबात चुकीनेही करायचं नाही की मागल्या वर्षीचा फक्त पेपर आहे तेवढेच प्रश्न पाठ करायचे. पहिले चॅप्टरचा अभ्यास करायचा आणि मग पेपर सोडवायचा. क्लिअर? येस मॅम. हा हा. अजून मॅम रिॲक्शन कशा लक्षात ठेवायचा? रिॲक्शन ना, आता बघ मी तुमच्याशी शेअर केला होता स्क्रीन. हे बघ, आय एम सो हॅपी की तुम्ही लोक म्हणजे विचारता आहात. आय एम व्हेरी हॅपी. हे बघ, या अशा रिॲक्शन लक्षात ठेवायच्या. आय एम शोईंग यू द स्क्रीन. एक मिनिट.
या अशा रिॲक्शन लक्षात ठेवायच्या. का ग मागे जात नाहीये पुढे मागे, म्हणजे माझं शेअर नाही होते का स्क्रीन? हा आला. हे बघ अशा रिॲक्शन लक्षात ठेवायच्या. हॅलो, कोण कोण विचार? अच्छा महेश. हा महेश बघ. आणि आता याच्यामध्ये ना जवळजवळ आपल्या पुस्तकाचे 5 ते 6 पेजेस आले आहेत. C2H5Br प्लस ॲक्वस KOH गिव्ह C2H5OH. रिॲक्शन सारख्या पाठ करत राहायच्या. तेच म्हणजे रिॲक्शन असं होणारच नाही की तू आज रिॲक्शन वाचल्या आणि 8-10 दिवस तू काहीच नाही वाचलं तर तू सगळं विसरून जाशील. त्याच्यामुळे ह्या चार्ट्सला ह्यांनी बनवून मला वाटते वॉलवर लावायला पाहिजे. असे वॉलवर लावायचे, असे चार्ट तयार करायचे. पुस्तकामध्ये आपले असं सरळ लिहिलं आहे, तसे चार्ट तयार करायचे. वी कॅन फॉलो फॉर ऑल चॅप्टर्स. आपल्या सगळ्या चॅप्टरसाठी आपण असं करू शकतो. C2H5Br प्लस ॲक्वस KOH ते C2H5OH किंवा सायनाइड, अमाइन. हे बघ याच्यामध्ये सबस्टिट्यूशनच्या मी 4च रिॲक्शन घेतल्या आहे. आपल्याला अजून याच्यामध्ये रिॲक्शन आहे, सिल्वर सायनाइडची रिॲक्शन आहे. मग आपल्याला इथे आयसोसायनाइड मिळतं. मला तुमचं केमिस्ट्रीचं पूर्ण 365 पानांचं टेक्स्टबुक तोंडपाठ आहे. 30 वर्ष म्हणजे आता मी 30 वर्ष झाले. अगं सिलेबस बदलतं, हे होतं, पण तेच आमचं सुरू असतं. तर अशा रीतीने अभ्यास करायचा केमिस्ट्रीचा, खूप छान मार्क्स येतील. हा पुढे. मॅडम रिॲक्शन लिहिल्यानंतर त्याचं IUPAC नेम लिहायचं. हो बेटा, आता काय होतं ना परीक्षेमध्ये प्रश्न हे जनरली IUPAC नेमवरच विचारले जातात. आता आपल्याला ना टर्ड ब्युटाइल ब्रोमाइड माहिती आहे, हो ना, पण आपल्याला 2-ब्रोमो 2-मिथाइल प्रोपेन नाही माहिती. टर्ड ब्युटाइल ब्रोमाइडने आपण पटकन उत्तर लिहितो कारण कॉमन नेम बी नो, पण 2-ब्रोमो 2-मिथाइल प्रोपेन इज द IUPAC नेम फॉर द टर्ड ब्युटाइल ब्रोमाइड. टर्ड ब्युटाइल साठी ते IUPAC नेम आहे 2-ब्रोमो 2-मिथाइल प्रोपेन. तर आपण कॉमन नेम आणि IUPAC नेम हे दोन्ही लक्षात ठेवायचे. बघ मी इथे हे ठेवलं होतं, हे बघ आपल्याला कंपल्सरी आहे हे एवढं. आपल्याला ना ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी आलंच पाहिजे. स्ट्रक्चर आणि IUPAC स्ट्रक्चर पण काढता आले पाहिजे, हो ना. रांगोळ्या काढून चालत नाही. कार्बनच्या हो ना, किती पण आम्ही म्हणतो मग अगं आता रांगोळ्या बंद झाल्या, रांगोळ्या नका काढू. कार्बन म्हणजे 4च रेषा, कार्बनच्या आजूबाजूला 4 पेक्षा, हो ना. कार्बन म्हणजे टेट्राव्हॅलंट, कार्बनच्या आजूबाजूला 4 पेक्षा कमी किंवा जास्त रेषा चालणार नाही. त्यांना मला वाटते एक तू टिप पण दिली. हो, की दिवाळीच्या रांगोळ्यांमध्ये हे लोक आता हेच जर केमिकल रिॲक्शन्स बनवतील. हो ना, त्यांचं बेन्झिनचं स्ट्रक्चर म्हणजे रांगोळीच आहे. हो मॅम, बरोबर आहे. टाकायचं ना, त्यांचं बेन्झिनचं स्ट्रक्चर म्हणजे रांगोळीच आहे. त्यांना खूप बेन्झिन आहे सगळ्या ठिकाणी आहे. हॅलो अरिन्स आहे, फिनॉल आहे, ॲनिलीन आहे, इथर्स मध्ये आहे, हा सगळीकडे आहे त्यांना. अजून क्वेश्चन? हॅलो, आणखी कोणाला काही विचारायचंय? Ma'am, do you conduct any online classes or have YouTube channel where we are able to understand basic concepts of important chapters? I will try. Actually, I am very busy. मला ना जरा वेळ कमी पडतो बेटा, आणि पण आय विल ट्राय. मी तुम्हाला देईन अशा प्रकारचं YouTube चॅनेल माझा आहे प्लॅनिंग. आताच माझं हे सेशन खूप म्हणजे मोठ्या कॉलेजेसमध्ये आता ठरलं आहे, आणि मला माझ्या स्वतःच्या कॉलेजचं पण खूप काम असतं. तर त्याच्यामुळे पण तरी सुद्धा म्हणजे मला आय एम व्हेरी हॅपी. वाय आय एम व्हेरी हॅपी? कारण तुम्ही सगळेजण असे खूप मनमोकळ्या यांनी विचारता आहात. खूप म्हणजे तुमच्या मनामध्ये खूप क्युरिओसिटी आहे, आणि ही जी क्युरिओसिटी आहे ना, ही क्युरिओसिटीच तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल. असं काही मी YouTube चॅनेल वगैरे हे केलं, किंवा तुम्ही माझा हा नंबर हे करून घ्या. हे बघा, हे शेवटलं पेज आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुम्ही. आणि पण फोन करताना थोडी काळजी घ्या. असा एकदम मला एक मेसेज टाकायचा, कारण मी खूपदा बिझी असते कुठेतरी. त्याच्यामध्ये माझे फोन नंबर्स आहेत. पण असं मॅडम द्या फोन नंबर तुमचे. त्याचा दिलाय ना, लिहिलेला आहे बेटा, लिहिलेला आहे. त्याच्यात लिहिलंय. पण इट डझंट मीन की तुम्ही मला कधी पण उठल्या बसल्या फोन केला.
नाही, छान वाटलं की म्हणजे तुम्हाला क्युरिओसिटी आहे की अजून तुम्हाला मार्क्स आणायचे, त्याच्यासाठी तुमचं डोकं सुरू झालेलं आहे, राईट? तर आपण तसं पूर्ण तुमच्या इन्स्टिट्यूट, आता जे कॉलेज आहे तुमचं, त्या कॉलेजच्याच माध्यमाने आम्ही तुमची पूर्ण रिक्वायरमेंट पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि मला वाटते देशपांडे मॅडमला आपण कसंही त्यांच्या बिझी शेड्यूल मधून ओढू. जिथे गरज आहे तिथे आपण त्यांना नक्की घेऊ, सो दॅट जे पण त्या टिप्स देतात ते करवणं पण खूप जरुरी आहे. फक्त तुम्ही ऐकलं, खूप छान वाटलं आणि निघून गेलं, त्याला काहीही अर्थ नाही. ऐकल्यानंतर त्याला प्रॅक्टिस करणे, त्याला करवून घेणे, मग परत काय प्रश्न येतोय, काय प्रॉब्लेम येत आहे, तो तुमच्या टीचर्सला विचारण्याची पद्धत सुरू करणे. ही सगळी पद्धत सुरू झाली की मग जिथे परत आम्हाला टेक्निक्स असं वाटतं की टिप्स द्यायचे, तर आम्ही देशपांडे मॅडमला परत बोलवत जाऊ, एखादं चॅप्टर घेऊ. मग तर तुमची गरज जेव्हा दिसेल तेव्हा तुमच्याकडून गरज आल्याबरोबर आपण बोलू. बरोबर आहे मॅडम? हो हो. तो इथे सारिका मॅडम आलेले आहे, ज्यांचं हे कॉलेज आहे. सारिका, हा ताई बोल. हा, तर सारिका, श्रद्धा, सारिकाच कॉलेज आहे यांचं, माडुरवार. अच्छा. हा, आणि तिच्या इच्छा शक्तीमुळेच मी आज हा वेळ काढला आणि प्रयत्न करते आहे की आपण अजून काय करू शकतो. आणि तिच्या इच्छाशक्तीनुसार आता पुढे पुढे आपण जात जाऊ नक्की. सारिका, तुझं मत मांड तू. देशपांडे मॅडम आहे इथे. अच्छा, कशाच्या? केमिस्ट्रीच्या टीचर आहे का ताई? नमस्कार. हा हो हो, हा नमस्कार. हा, तुमच्या कॉलेज कडून कोणी बोलू शकतं का, की म्हणजे त्यांना कसं वाटलं, काय वाटलं? मी सातखरे सरांना विचारलं पण आय थिंक ते नाही आहे ऑनलाईन. अच्छा अच्छा. आणि मुलं जॉईन झाले का ताई? मुलांनी छान ऐकलं आणि प्रश्न पण खूप विचारले आता, आणि त्यांची इच्छा आहे की अजून हवं असं. हो का? अरे वा, धन्यवाद, खूप धन्यवाद मॅडमचा. हा, काही नाही, मुलांना जसं मॅडम, मी आता तुम्हाला बघू नाही शकून राहिली आहे, पण मी बोलते आहे तुमच्याशी. अच्छा अच्छा, तुम्ही नाही का तुमचं हे नाही सुरू, व्हिडिओ नाही सुरू? एक मिनिट. हा हा. अच्छा, हॅलो. बरं, माझा परिचय देते. मी गोंडपिपरी, सारिका अजय माडुरवार, आणि हे माझे मिस्टर आहे अजय माडुरवार. नमस्ते सर. नमस्ते सर. आम्ही आता, जसं डिग्री होतं मॅडम आमच्याकडे, तर डिग्री आम्ही आता बंद केलं, 3 वर्ष झाले, क्लोज केलं त्याला, ग्रँड नसल्यामुळे. आता 11वी 12वी खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने सुरू आहे आता. 11वी 12वीला किती वर्ष झालं? 10 वर्ष झाले मॅडम 11वी 12वी. आणि कधी पण मुलांना घेतो आम्ही अबोव 75%. अच्छा, अरे वा. आणि म्हणून रिझल्ट पण चांगला लागतो कॉलेजचा, आणि टीचर्स स्टाफ पण खूप छान आहे मॅडम. अरे वा. पण आम्हाला कसं मॅडम, आपण इथल्या पुरतं करू शकतो सगळ्या गोष्टी, पण आम्हाला जी नवीन गाईडलाईन आहे मुलांसाठी ती आम्ही नाही देऊ शकत. जे काही न्यू आहे त्यांचं, जसं आता काही IT कोचिंग असते, काही ऍडव्हान्स एक्झाम असते, त्या गोष्टी आपण मुलांपर्यंत नाही पोहोचू शकत. पण जे आता प्लेन अवेलेबल आहे 11th 12th, आम्ही ते चांगल्या प्रमाणे त्यांना कोचिंग देतो मॅडम. श्रद्धा, स्क्रीन शेयर बंद करते का? राठौड़ सर यहाँ आए हैं और श्रीकांत धनपलवार भी आए हैं. मुलांना लिव्ह करू दे ना मंजू. हाँ, 1 मिनिट. आणि ताई सांगू शकते का श्रद्धा मॅडम कशाबद्दल म्हणजे गाइडलाइन करतात? हाँ, थोड़ा अभी हम लोग हिंदी में बात करेंगे क्योंकि राठौड़ सर आए हैं. तो सर, वेलकम. श्रीकांत, वेलकम. Shraddha, can you explain what is your vision? Actually, श्रद्धा देशपांडे केमिस्ट्री की टीचर, केमिस्ट्री की मास्टर बोल सकती हूँ, नॉट ओनली टीचर, मास्टर. एंड मुंबई में एक कॉलेज में वो लेक्चरर है, एंड 30 साल से
अभी जैसे उसने बोला कि पूरे किताब मैं रट गई हूँ तो महाराष्ट्र स्टेट बोर्ड का बहुत अच्छा उसके पास मतलब टिप्स एंड टेक्निक्स के साथ वो पढ़ाती है। जैसे राठौड़ सर को मैंने देखा हुआ है, सुनील सर जो जैसे केमिस्ट्री पढ़ाते थे, तो उसी तरीके से आज देशपांडे मैडम ने एक ये जो सेशन लिया था स्टूडेंट्स के लिए, दैट वाज रियली हेल्पफुल फॉर ऑल द स्टूडेंट्स। देशपांडे मैडम, आप अपना एक ये बता सकते हैं कि कैसा रहा आपका एक्सपीरियंस? कैमरा थोड़ा खाली है तो yes. Hello all. Myself Shraddha Deshpande, teaching chemistry in State Anandilal Podar Junior College. It's a branch of Podar Education Complex. My college is situated in Santa Cruz, West Mumbai. I am working as a moderator also in Mumbai division since 6-7 years. And as far as chemistry is concerned, I am teaching chemistry since 30 years, from 1990. Initially, I was in Vidarbha and then I migrated to Mumbai. Now, what happened now, during this lockdown, I worked thoroughly on the online tools for my students, for my college students. I am using the PowerPoint presentation. So, while doing the work on the PowerPoint presentation, thought came into my mind, that is, why shouldn't I introduce some module regarding the study techniques of chemistry, that is within 45 minutes or 50 minutes, should I able to give some direction to the students, only the direction, that is how they are going to study the chemistry. We all are aware that this our entire chemistry, it is in our Maharashtra state chemistry, excuse me, it is divided into 3 parts, that is physical, and we require the different type of approach for the physical chemistry chapter, for the organic chemistry, for the inorganic chemistry chapter. So with the help of the PowerPoint presentation, I made around 25 slides, and with the help of PowerPoint presentation, I tried to give the direction how they have to study for our board examination. I am not very much versed with the entrance examination. I am not working on the entrance examination because now my retirement is also coming nearer. That's why. Actually, everybody has their own passion. Not so that. You are in a state board passion. In the early stages of teaching, I work thoroughly on the entrance examination also. But now I stopped everything. I am very happy with my college and the administration of the college also. So this is all about. Now I am getting, but whatever the satisfying moment for me is, I am getting a excellent response from all over Maharashtra. Whenever I am sending the mail, immediately in the next 1 hour, I am getting the call from the principal. That is, madam, when you are giving us that type of session. Really, that means requirement is there. Requirement is there, and I am getting the very positive response. Very big colleges, they are approaching. I am just sending one mail. I am not taking the very much effort, but then also, and I feel definitely the student will get the direction. Sometimes what happens now, we require the motivation. Student always require the motivation. उनका जो अपना डेली रूटीन रहता है, उसमें उनको कोई ऐसे बाहर के लोग आएंगे और उनको उन्होंने यदि ऐसे एहसास दिलाया कि आप कर सकते हो, ये एहसास दिलाने की ही बहुत जरूरत होती है. यू कैन डू इट, वी आर विथ यू. तो ये मोटिवेशन जो रहता है, वो बोलते हैं ना, रोज के टीचर्स हम लोगों को उनको देख देख के भी थोड़ा कंटाला आता है. कोई नए न्यू फेसेस दिखेंगे, देन वी विल बी हैप्पी. थैंक यू, थैंक यू, थैंक यू. मैं यहाँ सुनील सर से भी कहना चाहूंगी कि सर थोड़ा आप अपने बारे में संक्षिप्त कुछ कहना चाहेंगे. मेरा नाम सुनील राठौर है और मैं इंदौर एमपी का रहने वाला हूँ. फिलहाल सूरत गुजरात में हूँ. मैंने अपना एमएससी और एमफिल किया इंदौर से, डीएवी से. पिछले 17 ईयर से मैं जेडब्ल्यू और नीट के लिए डिफरेंट सिटीज में एजुकेशन देता रहा हूँ, केमिस्ट्री सब्जेक्ट को लेकर, फिजिकल, इनऑर्गेनिक और ऑर्गेनिक. इंडिया के जो प्रीमियम इंस्टीट्यूट्स हैं लाइक एलन, करियर पॉइंट और इंदौर में रिंकर्स पॉइंट में मैं केमिस्ट्री फैकल्टी रहा हूँ. और पिछले 6
ईयर्स से लगभग मैं सूरत गुजरात में हूँ फिलहाल, और यहाँ पर भी JEE नीट के लिए ही प्रिपरेशन करवाता रहा हूँ बच्चों को। तो 18 ईयर्स का जो टाइम है उसमें मैंने बहुत कुछ बच्चों को देखा है, सभी लेवल के बच्चों को देखा है। जैसे मैंने जब कोटा में रहा तो कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक के सारे बच्चे, मतलब लेवल क्या होता है, किस तरह से बच्चों को मोटिवेट, जैसा देशपांडे मैडम ने बोला वही सबसे बड़ी बात है, बच्चों को मोटिवेट करना सबसे इंपॉर्टेंट है। मैंने जो फील किया इतने सालों में वही है कि बच्चों को पढ़ाने से ज्यादा इंपॉर्टेंट होता है बच्चों को मोटिवेट करना। यस सर, यस। बच्चे सब टैलेंटेड है, मेरा मानना है कि जो 16-17 ईयर का बच्चा होता है सबके पास टैलेंट होता है लेकिन एक्सप्लोर नहीं कर पाता है। और हम लोगों का काम यही होना चाहिए, जितने भी टीचर्स होते हैं वो एक्सपेक्टेशन जनरेट ना करें। पेरेंट्स को भी मुझे लगता है कि बच्चों से एक्सपेक्टेशन नहीं रखना चाहिए, बस एक हमारा काम होना चाहिए एज अ टीचर, एज अ फैकल्टी, बच्चों के पोटेंशियल को 100% एक्सप्लोर कर पाए। बस हमारा एक ही काम है कि बच्चों को 100% बच्चा अपना जो उसने गोल बनाया हुआ होता है उस पर कहीं ना कहीं पे वो पूरा करने लगता है। मोटिवेशन का बड़ा रोल है। मंजूषा मैम तो काफी लंबे समय से हमसे जुड़े रहे हैं, तो उनका मोटिवेशन तो एक बहुत बहुत पावरफुल होता ही है। लेकिन टीचर जो क्लास में पढ़ाते हैं, केमिस्ट्री, फिजिक्स, मैथ्स, बायो जो भी पढ़ाते हैं, उनका भी मोटिवेशन का रोल होता है, मेरा ऐसा मानना है। मैडम जैसे जैसे पांडे मैडम जैसे सीनियर लोग जब हमारे साथ में होते हैं तो हमको भी बहुत कुछ सीखने को मिलता है जनरली। Thank you so much, sir. I think Shrikant has some connectivity issue. Meeting. So he left, but he will help us regarding that computers and chemistry lab. मैंने उनको इसीलिए बुलाया था ताकि वो समझ ले कि हम क्या प्रोजेक्ट कर रहे हैं और वो हमें हेल्प कर पाए कि कैसे वो हमें प्रोवाइड कर सकते हैं। क्योंकि कॉलेज के अपने लिमिटेशंस होते हैं, एवरीबडी नोज। तो ज्यादा से ज्यादा चीजें हम देख के क्या क्या इनके लिए कर सकते हैं उसके ऊपर मैं कुछ सोचना चाहूंगी। सारिका,